थोड्याच वेळात पहाट होणार होती. विशालगडाच्या वाटेने भरधाव वेगाने राजांची पालखी धावत होती. विशालगड अजून भरपूर लांब होता. ते अंतर कमी करण्यासाठी सर्वांची पावले जणू काही हवेतच पळत होती. पालखीच्या पुढे मागे पळणारे नखशिकांत भिजलेले वीर सावधतेने मागे पुढे नजर टाकीत होते. पालखीचे भुई न थांबताच पळता पळताच बदलत होते. मुसळधार पावसात गुडघ्या इतक्या चिखलात पाय रोवत पालखीचं ओझं खांद्यावर घेऊन माणसं ऊर फुटोस्तवर पळत होती. त्या ओझ्यानं खांदे मात्र पालखीत बसलेल्या राजांची झुकत होती. आपल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कष्टाच्या जाणीवेने राजांचे डोळे राहून राहून भरून येत होते. तहान भुकेची पर्वा न करता आपल्यासाठी उपाशी तापाशी धावणाऱ्या त्या प्रत्येक जीवाला स्वराज्याचं महत्त्व समजलं होतं आणि आपण ते स्वराज्य नक्की उभारू हा त्यांचा आपल्यावरील विश्वास होता. त्या विश्वासाला तडा न लागू देण्याच्या जबाबदारीचं ते ओझं होतं. दिवस दीड प्रहर वर आला आणि मागून मसूद येत असल्याची बातमी घेऊन हेर आला. रात्रभर पळत असलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकून कुठच्या कुठं पळाला. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची, दगड धोंड्यांची, रक्ताळलेल्या पायाची, भुकेल्या पोटाची, धपापलेल्या छाताडाची कसलीच पर्वा कुणालाच नव्हती. काहीही करून लवकरात लवकर विशालगड गाठायचा एवढंच त्यांना माहित होतं. वेग आणखी वाढला. त्यांना फक्त आणि फक्त विशालगड दिसत होता. बघता बघता पालखी गजाखिंडीत आली. गजाखिंड, दोन्ही बाजूने उंच उंच गेलेल्या दरडीतून जाणारी ही खिंड. गजाखिंडीत असताना दुसरा हेर बातमी घेऊन आला. धापा टाकतच तो म्हणाला, विशालगडाकडे सुरव्यांनी वेढा दिलाय. पालखी थांबली. राजे पायउतार झाले. बाजी म्हणाले, खेळण्याला सुरव्यांनी वेढा दिलाय. पुढे सुरवे, मागे मसूद. आता काय करायचं? विशालगडाच्या वेढ्याबद्दल काहीच कल्पना नसल्याने तिथे जाण्याचे नियोजन पुरते चुकले होते. पण आता सुरवेंचा वेढा फोडून विशालगड गाठण्याखेरीज पर्याय नव्हता. तितक्यात राहीही तिथे आली. राही पहिल्यांदाच राजांना पाहत होती. आपलं दैवत स्वराज्याचा रचयिता समोर पाहून ती भारावून गेली. तिने राजांना मुजरा केला. राहीला तिथं पाहून सगळे संभ्रमात पडले. बाजी म्हणाले, पोरी, तू कोण आणि इथं काय करतेस? म्या राही, बिराजी काकांसोबत हेरपतकात हाय म्या. राजांची पालखी इकडून जाणार म्हणून इथं काही तयारी कराय मी इथं आले. कड्यावरचे दगड म्या सैल करून ठेवलेत. काही दगडांना सुरुंग लावून ठेवलाय. आता तो मसूद मागून येतोय कळालं म्हणून इकडं आले. म्या काय म्हणते, लावलेला सुरुंग पेटवून आपण ही खिंड बंद केली तर शत्रूला इथंच थांबावं लागल. बाजी म्हणाले, नाही पोरी, तसं केलं तर गनिम इथं अडेल यात शंका नाही. पण फार फार तर 1-2 तास. त्याचा फौजफाटा मोठा आहे. त्याच्या सैन्यांकरवी तो खिंड मोकळी करून परत आपला पाठलाग करणार. पुढं सुरवे आहेत. त्यांच्याशी लढायला किती वेळ लागेल माहीत नाही. त्यात ही फौज पण आली तर मोकळ्या मैदानात गनिमाला हरवणं अवघड होईल. लढाई तर होणार, त्यात वाद नाही. पण या खिंडीत झाली तरच आपली फत्ते होईल. बाजींचं म्हणणं सगळ्यांना पटलं. राजे राहीला म्हणाले, ताई, तुम्ही बाई माणूस, आमच्यासाठी जीवावरची जोखीम कशाला घेतलीत? आता तुम्ही इथून मागे जा. राही म्हणाली, राज, तुम्ही हाय म्हणून आम्ही बायका सुखरूप तरी हाय. नाही तर मला बी माया आईसारखं नेलं असतं उचलून एखाद्या शाहीतल्या सरदारानं. मायासाठी आता स्वराज्यासाठी जगण्यात आणि स्वराज्यासाठी मरण्यातच राम हाय. बाई माणूस असलं म्हणून काय झालं? मासाहेबांसारखं मला बी रणरागिणी व्हायचंय, स्वराज्याची वाघीण व्हायचंय. ती हात जोडून राजांना म्हणाली, मला आता मागं फिरायचा आदेश नका देऊ राज. चला, म्या जाते पहाडावर. 100-500 गनिम तरी कमी करीन त्यांना इथं पोहोचूस तर. येते म्या. मुजरा राज. असं म्हणत राही तिच्या कामाला निघून गेली. चपळाईने दरड चढणाऱ्या राहीकडे क्षणभर सगळे कौतुकाने पाहत राहिले. बाजी राजांना म्हणाले, राजे, 300 मावळे घेऊन तुम्ही पुढे व्हा. सुरव्यांचा वेढा मोडून गड गाठा. मसूदला आम्ही रोखतो.
राजे म्हणाले, नाही बाजी, इथवर आलो ते आलो. मसूदची फौज मोठी आहे, तुम्हाला सोडून जाणे शक्य नाही. जे होईल ते होईल, इथून पुढे आता सोबत लढू. ते ऐकून बाजी अस्वस्थ झाले. ते राजांना कळवळून विनवू लागले, राजे आता वेळ दौडू नका. आता इथे क्षणभरही थांबणं म्हणजे धोका पत्करणं होईल. निघा राजे निघा. नाही बाजी, ते शक्य नाही. बाजी कठोर आवाजात म्हणाले, राजे, ही फौज आमची आहे, बांदलांची आहे. वेळ प्रसंगी तुम्हाला बळजबरीने पालखीत घालून न्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. शत्रू अफाट आहे, तो कापून संपणार नाही. त्याने जर दावा साधला तर? नाही राजे नाही, आम्ही तसं होऊ देणार नाही. राजे, या जीवांनी घेतलेले कष्ट वाया जाऊ देऊ नका. शिवाचं बलिदान आठवा राजे. गड गाठा राजे, गड गाठा. शिवाचे नाव निघताच राजे कासावीस झाले. राजे म्हणाले, बाजी, फुलाजी, शंभूसिंग. पण तुम्ही? शंभूसिंग जाधवांना पाहून राजांच्या भावना अनावर झाल्या. शंभूसिंग जाधव राजांचे थोरले बंधू, संभाजी राजांसोबत वीरगती प्राप्त झालेल्या संताजीराव जाधवांचे वीरपुत्र आणि राजांचे सख्खे मेहुणे, जे राजांसोबतच जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले. शंभूसिंग राजांच्या सावलीप्रमाणे सतत राजांच्या सोबत असत. शंभूसिंग राजांना म्हणाले, राजे, आजवर सोबत वाढलो, सोबत लढलो. तुमची सावली म्हणून जगताना जे समाधान मिळालं त्याची तुलना कुठंच नाही. पण आज तुमची ढाल होऊन स्वराज्याचं रक्षण करायला मन आतुर झालंय. जर काही बरं वाईट घडलं तर लहानग्या धनाजीला तुमच्या छत्रछायेखाली पराक्रमाचे धडे गिरवायला जरूर शिकवा. राजे गहिवरले. बाजी म्हणाले, आमची काळजी करू नका राजे. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. जे बोललो ते वडिलकीच्या अधिकाराने बोललो. काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. आम्ही इथे खिंड रोखून धरतो. तुम्ही गड गाठा. गडावर पोचताच तोफांचा बार करा. तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही. बोलण्यात वेळ घालवू नका राजे. राजांना काय बोलावं सुचेना. त्यांचा ऊर भरून आला. त्यांनी बाजींना, फुलाजींना आणि शंभूसिंगांना मिठी मारली. त्या वीरांना सोडून पुढे जायला त्यांचे मन तयार होईना. बाजी म्हणाले, राजे, सुखरूपपणे गड गाठा. आमची लाज राखा. आम्ही जर परत दिसलो नाही तर मनाला खाऊ नका. काळजी घ्या. जा राजे, जा जा म्हणतो ना. बाजी कठोरपणाने ओरडले. राजे यशवंता आणि रायाजी बांदलांसह निम्मी शिबंदी घेऊन विशालगडाकडे निघाले. सर्वांनी राजांना मुजरा केला. राजे दिसेनासे होईपर्यंत बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि त्यांची फौज राजांना पाहत होते. रात्रभर उपाशी तापाशी राहून ऊर फुटोस्तोवर धावलेल्या चिखल राड्यातून, पावसाच्या माऱ्यातून पळून पळून दमलेल्या राजांच्या सैन्याला आता नव्या दमाच्या सुरव्यांच्या आणि मसूदच्या फौजेसोबत लढायचं होतं. बाजी आपल्या बांदल सैन्याला म्हणाले, थोडा आराम करा. ताजेतवाने व्हा. शत्रू नजीक येतोय. त्याच्याशी फेऱ्या फेऱ्याने लढू. 20 कोस धावत आलेले धारकरी धापा टाकत गजाखिंडीत विसावले. तेवढ्यात नजरबाज धावत आला आणि म्हणाला, बाजी, गनिम जवळ आलाय. त्या ऐकून सगळे सावध झाले. मसूदचा फौजफाटा मोठा, जवळजवळ 10,000ची ती फौज आणि मावळे फक्त 300. घाई करून, उतावीळपणा करून चालणार नव्हतं. डोक्याने दमाने खिंड लढवायची असं ठरलं. बाजींनी आघाडीची माणसे निवडली. फुलाजींनी सैन्याच्या तुकड्या पाडल्या. बाजी त्यांची तुकडी घेऊन दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन खिंडीच्या तोंडाला उभे राहिले. धारकऱ्यांनी हाती ढाल तलवारी पेलल्या. काही मावळ्यांनी खिंडीच्या दोन्ही बाजूला असलेल्या रानाचा लपण्यासाठी आश्रय घेतला. खिंड अरुंद असल्याने मसूदची फौज जरी 10,000ची असली तरी एका दमात त्यांना सगळ्यांना लढाईत उतरणं शक्य नाही हे बाजींना आणि मावळ्यांना माहीत होतं. पण तरी खिंडीच्या तोंडाला उभ्या असलेल्या बाजी आणि 100 मावळ्यांच्या तुकडीला शत्रूच्या 1000 सैनिकांना तरी एका वेळी तोंड द्यावं लागणार होतं. म्हणजे एका मावळ्याला एका वेळी 10 सैनिकांशी लढावं लागणार होतं. मग जर अशात एखादा मावळा धारातीर्थी पडला तर
त्याच्या शेजारी असलेल्या मावळ्याला 20 जणांना सामोरं जावं लागणार होतं. पण तशी वेळ आलीच तर मागे एक तुकडी सज्ज होती, ज्यातील एक मावळा पडलेल्या मावळ्याची जागा घ्यायला तत्पर होता. एक तुकडी खिंडीच्या उंच कड्याच्या टोकाला होती, जिचं काम होतं वरून दगड भाले फेकून शत्रूला बेजार करायचं. आणि एवढं करून जर कुणी खिंडीत शिरायला यशस्वी झालंच तर आतल्या बाजूला 15 मावळ्यांची तुकडी त्याला जागीच उभा कापायला सज्ज होती. हा होता मराठ्यांचा सापळा, एक अभेद्य असं चक्रव्यूह. गजाखिंडीकडे येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज जसजसा वाढत होता तसतसे सर्वांचे रक्त उफाळून येत होते. छाताड रुंदावली होती. रात्रभर केलेल्या धावपळीचा थकवा सगळे कधीच विसरले होते. आता त्यांचे फक्त एकच ध्येय होते, स्वराज्याच्या जीवावर उठलेल्या शत्रूला उभा आडवा गवसेल तसा फक्त कापायचा. काहीही झालं तरी त्यांना खिंडीत पाऊलही टाकू द्यायचं नाही. इकडे मसूदची फौज पावसाच्या बुरबुरीत भरधाव वेगाने त्या डोंगराळ प्रदेशातून येत होती. बिराजी आणि राघोजी झाडाझुडपात लपून शत्रूची वाट पाहत बसले होते. फौज आता डोंगरातून वाट काढत उताराला लागली. चहूबाजूंनी दाट वनराई, इतकी दाट की आभाळाचं दर्शनही नीट होत नव्हतं. मध्येच पायाखालचे दगड ढासळत होते. पावसाने केलेल्या चिखलात एकतर पाय रुतत होते नाहीतर घसरत होते. इतक्या अवघड वाटेने शिवाजी कसा जाऊ शकतो याचा विचार सैन्य करत होतं. तेवढ्यात बिराजीने एका झाडाला घट्ट झाकण लावून बांधून ठेवलेल्या 4-5 माठांवर गलोरीने एका मागून एक दगड मारले आणि बघता बघता माठातून चवताळून बाहेर पडलेल्या आग्या मोहळाच्या हजारो आक्रमक माशा मसूदच्या सैन्यावर तुटून पडल्या. त्या दंशाने मसूदची फौज तीव्र वेदनांनी विव्हळू लागली. माशा चावलेल्या जागेवर भराभर सूज चढत होती. असह्य आग होत होती. त्या वेदनांनी होणाऱ्या आगीने सैनिक गडागडा लोळत होते. मधमाशांच्या हल्ल्यात 100-200 सैनिकांना आपले प्राणही गमवावे लागले. बिराजी आणि राघोजी झुडपाच्या आडोशाने पुढे गेले. पुढे गेलेल्या मसूदला मात्र मागे काय घडलं याची काहीच कल्पना नव्हती. भल्या मोठ्या उंच दरडीतून वाट काढत सैन्य पुढे चाललं होतं. मध्यभागी निमुळता रस्ता आणि कडेने असलेल्या जीवघेण्या दऱ्या पाहून त्यांचे डोळे फिरत होते. चालताना थोडा जरी अंदाज चुकला तरी जीवाला मुकावं लागत होतं. हळूहळू पावलं पुढे टाकत ते पुढे सरसावत होते. घोडखिंड आता नजीक आली होती. एका पहाडाच्या वर जाऊन थांबलेल्या राहीने आधीच सैल करून ठेवलेले मोठमोठे पाषाण शत्रू त्यांच्या टप्प्यात येताच खाली ढकलण्यास सुरुवात केली. वरून येणारे पाषाण सैनिक पाहत होते, पण स्वतःचा बचाव करायला त्यांच्याकडे मार्गच नव्हता. एका पाठोपाठ एक होणाऱ्या पाषाणांच्या वर्षावाखाली कितीतरी सैन्य चिरडलं गेलं. हे पाषाण अचानक कसे घरंगळले हे कुणालाच समजलं नाही, कारण वरती तर कुणीच दिसत नव्हतं. तेवढ्याच सैन्यातला एक जण म्हणाला, शिवाजी को सब शैतान का बच्चा कहते हैं, लगता है ये सच है. शिवाजी सच में शैतान है, तभी तो उसने काली जादू करके इन पत्थरों को हमारे ऊपर गिराया है. ते ऐकून झाडांच्या मागे लपलेले बिराजी आणि राघोजी एकमेकांकडे पाहून हसले आणि लगेच राघोजीने झाडावर लटकणाऱ्या जाड दोरखंडाला जोरात हिसका दिला आणि एक भला मोठा अगडबंब लाकडी ओंडका कशीबशी त्या पाषाणातून वाट काढत पुढे सरकणाऱ्या सैनिकांच्या दिशेने आला, जो 100-200 सैनिकांना कागदाच्या लष्करासारखा हवेत बिरकावत अचानक निघूनही गेला. मसूदचे अनेक सैनिक हवेत उडून आजूबाजूला झाडाझुडपात, दगडावर तर कुणी दरीत पडले. आता मात्र मसूदचे सैनिक पुरते धास्तावले. ते भेदरूनच पुढे सरकत होते. पानांचा जरी आवाज झाला तरी डचकत होते. झालेल्या घटनेने चिडलेला मसूद ओरडत होता, हरामी है ये मरगट्टे, चलो जल्दी करो, आगे बढ़ो, उस पहाड़ी चूहे को हमें रोकना होगा. मसूदने आपल्या घोड्याला टाच मारली. घोड्याने वेग धरला. दाट रानातून जात तो खिंड जवळ करू लागला. एकदा का आपण खिंड गाठली की आपण खिंड पार करून अगदी सहज शिवाजीपर्यंत पोहोचू अशी योजना मनाशी आखत मसूद पुढे धावत होता. पण जसा मसूद वर गेला तसं समोरचं दृश्य पाहून क्षणभर तो जागेवरच थबकला. उंच, अरुंद आणि खोल अशी गजाखिंड दगडधोंड्यांनी व्यापली होती. तिच्या दोन्ही दरडा दाट रानाने वेढल्या होत्या आणि तिच्या तोंडाशी एक बलदंड शरीराचा माणूस दोन्ही हातात शमशेर घेऊन छाताडाची ढाल करून उभा होता. हो, ते बाजीच होते.
बाजी आवेशाने म्हणाले, या लांडग्यांनो, आमच्या स्वराज्याचे लचके तोडायचे काय तुम्हाला? हरामखोरांनो, आमचा राजा म्हणजे आमचं दैवत आहे. तुमच्यासारख्या कुत्र्यांच्या हाती तो कधीच लागणार नाही. या, कसं या खिंडीतून पाऊल पुढे टाकता ते बघतोच. या, हर हर महादेव. ते दृश्य पाहून क्षणभर गोंधळलेला मसूद दुसऱ्याच क्षणी द्वेषाने ओरडला, आगे बढो, काट डालो हरामियों को. दिन दिन म्हणत आवेगाने पुढे सरचवणाऱ्या मसूदच्या फौजेवर झाडाझुडपाचा आश्रय घेऊन लपलेले खवळलेले मावळे अचानक तुटून पडले. मावळ्यांचा मती कुंठित करणारा वेग आणि अक्कलभंग करणारी चपळाई पाहून मसूदचे सैन्य गांगरून गेले. मावळे शत्रूवर वेगवान हल्ला करून अत्यंत चपळाईने शत्रुपक्षात घुसत होते. क्षणात शत्रूच्या फळीला अंधार पाडून लगेच परत फिरत होते. तेवढ्यात गोंधळलेल्या शत्रूला काय घडतंय हे कळायच्या आत त्याच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत होती. मसूदचे सैन्य नाईलाजाने मागे फिरून मोहरा बदलते तोच त्याच्या डाव्या उजव्या बाजूवर हल्ले करून त्यांची पूर्ण फळी विस्कळीत करत होते. बघता बघता जय भवानी, जय विंझाई, हर हर महादेवाच्या गर्जनेत दिन दिनचा आवाज क्षणात लुप्त झाला. एकाच एक कापाकापी सुरू झाली. बाजींचे बांदल मावळे विजेप्रमाणे तलवार चालवत होते. मसूदच्या सैन्यातील कुणाचे हात उडत होते तर कुणाचे शिरधडा वेगळे होत होते. मसूदचे सैन्य मागे हटत होते. मावळे आवेगाने लढत होते. मध्येच आघाडीचे मावळे मागे जात होते. नव्या दमाचे मावळे पुढे सरकत होते. आलटून पालटून खिंड लढवली जात होती. मसूदचे सैन्य थोड्या थोड्या अवधीने हल्ला करीत होते. मावळे द्वेषाने प्रतिकार करत होते. बाजींची तलवार पेशाने फिरत होती. दिसेल त्याचं मुंडकं उडवीत होती. रणांगणावर आता फक्त तलवारीच्या खणखणाटीचा आणि आर्त किंकाळ्यांचा आवाज घुमत होता. बाजींची तलवार खाली पडली. क्षणात बाजींनी दुसरी तलवार खाली टाकून पट्टा हाती घेतला. डोक्यावरच्या पागोट्याचं भान नसणाऱ्या बाजींचा पट्टा विजेसारखा चौफेर फिरू लागला. बेभान झालेले बाजी प्रचंड वेगाने घुमत होते. पापणी लावण्यात तरी अवधी लागत होता, पण बाजींचा पट्टा त्याही पेक्षा वेगाने शत्रूवर झडप घालत होता. मसूदचे सैनिक त्या माऱ्यातून वाचण्यासाठी मागे सरकू लागले. थकलेले जखमी झालेले बाजींचे वीर आणि बाजी विसाव्यासाठी मागे सरकले. त्यांची जागा शंभू सिंग आणि त्यांच्या तुकडीने घेतली. शंभू सिंग आणि त्यांचे धारकरी त्याच आवेगाने खिंड लढवू लागले. या लढाईला आता घनघोर युद्धाचं रूप आलं होतं. मसूदचं सैन्य हाय खाऊन मागे सरकत होतं. पुढे गेलेल्या सैन्यापैकी निम्म सैन्यही मागे येत नव्हतं. जे येत होतं ते अर्ध मेल्या स्थितीत येत होतं. मसूद ओरडत होता, हराम का खाते हो क्या, आगे बढ़ो, मारो, काटो, आगे बढ़ो. पण त्याच्या ओरडण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचं सैन्य जेवढ्या वेगाने पुढे जात होतं तेवढ्याच वेगानं मार खाऊन मागं येत होतं. लढता लढता प्रहर उलटला. फुलाजी, बाजी, शंभू सिंग आणि साऱ्या मावळ्यांच्या अंगाची चाळण झाली होती. नवीन जखमांना आता जागा उरली नव्हती. पण त्या जखमांना ते जुमानत नव्हते. त्यांचा वेग तसूभरही मंदावत नव्हता. त्या जखमातून वाहणाऱ्या लाल भडक रक्ताने रक्तरंजित इतिहास लिहिला जात होता. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांचे मावळे मोठ्या हिमतीने खिंड लढवत होते. वार छातीवर झेलले जात होते. अविरत बरसणाऱ्या आषाढ धारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. पण विभळत मात्र कुणीच नव्हतं. शिरा तुटल्या, धमन्या फुटल्या, शरीरातलं रक्त संपलं, धडधडणीवर कोसळलं. पण हार कुणी मानत नव्हतं. माघार कुणीच घेत नव्हतं. पांढरपाणी गाव ते घोडखिंडीपर्यंतचा रस्ता शत्रूच्या रक्ताने माखला होता. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या घोडखिंडीत मसूदच्या सैन्यासाठी कर्दंकाळ म्हणून उभे राहिले होते. हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखून धरलं होतं. चिडलेल्या मसूदने आपल्या दुसऱ्या नव्या दमाच्या फौजेच्या तुकडीला पुढे पाठवले. तुकडी पुढे झाली आणि अचानक पहाडावरून मोठमोठ्या पत्थरांचे लोंढे गरंगळत त्यांच्या दिशेने येऊ लागले. मागे वळायच्या आतच त्या दगडांखाली 500 सैन्य चिरडलं गेलं. मसूदचं सैन्य आता गर्भगळीत झालं होतं. कुठून आणि कसा हल्ला होईल काहीच कळत नव्हतं. लढायचं की अचानक होणाऱ्या हल्ल्यातून स्वतःला वाचवायचं हेच त्यांना कळेना.
राही, राघोजी आणि बिराजी आधीच ढिले करून ठेवलेले पाषाण पहारीच्या मदतीने खाली ढकलत होते. काही मोठमोठ्या पाषाणाखाली आधीच लावलेला सुरुंग पेटवून बाजूला सरकत होते. पाषाणांच्या लोंढ्यातून जीव वाचवून पुढे सरकलेले सैनिक मावळ्यांच्या तलवारीने कापले जात होते. या सगळ्या धामधुमीत मात्र एक घात झाला. आवेशाने लढणाऱ्या शंभूसिंगांना शत्रूच्या एका तुकडीने घेरलं. शंभूसिंगांनी त्यातल्या 9-10 जणांना कापून काढले, पण 20-21 जणांच्या त्या भ्याड तुकडीतील एकाने त्यांच्या पाठीवर वार केला. शंभूसिंग त्याला प्रत्युत्तर देत असतानाच त्या तुकडीतील दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, मग चौथ्याने त्यांच्यावर पाठी मागून भ्याड हल्ले चढवले. शेवटी शंभूसिंग धारातीर्थी पडले. इकडे राजे लवकरात लवकर गड गाठून तोफांचा आवाज करण्यासाठी धावत होते. आपल्या 300 मावळ्यांसह विशालगड जवळ करत होते. गड नजरेस पडत होता. खुद्द शिवाजी राजे गडाकडे येत असल्याचे कळताच सूर्यराव सुर्वे राजांवर चालून आला. राजांचे मावळे सुर्व्यावर तुटून पडले. स्वतः राजे प्राणपणाला लावून लढत होते. त्यांना लवकरात लवकर वेढा मोडून गडावर पोहोचायचं होतं. बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि आपले मावळे राजांच्या नजरेसमोरून हटत नव्हते. त्यांना माहीत होतं की आपल्याला जो जो गड गाठायला उशीर होईल तो बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि त्यांचे बांदल मावळे जीवाचं मोल बाळगणार नाहीत. शरीराची चाळण झाली तरी लढत राहतील. काय होईल त्यांचं, ही काळजी त्यांना सतावत होती. राजांनी हाती पट्टा चढवला. सप पट्टा चालवत राजे पुढे सरकत होते. राजांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. सुर्व्यांनी माघार घेतली. वेढा कापून राजे गडाकडे धावू लागले. जखमी झालेल्या मावळ्यांना अंगावरच्या जखमांची पर्वा नव्हती. त्यांना जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. राजांना गडावर येताना पाहून विशालगडाचे किल्लेदार झुंजारराव पवार धावत सामोरे आले. झुंजाररावांना पाहून राजे म्हणाले, झुंजारराव, घाई करा, तोफांचा आवाज करा. तो आवाज ऐकण्यासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या आमच्या बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि मावळ्यांचे कान हुताविळ झाले असतील. घाई करा झुंजारराव, विलंब करू नका, तोफांचा आवाज करा. सूर्य मध्यान्नीला आला होता, पण तोफांचा आवाज अजून आला नव्हता. रात्रभर डोंगर कपारीतून चालून आता जखमांनी जर्जर झालेल्या मावळ्यांचं शरीर क्षणाक्षणाला थकत होतं. बाजी आपल्या मावळ्यांना लढण्यासाठी प्रोत्साहित करत होते. लढता लढता गेलेला तोल सावरत असतानाच त्यांच्यावर शत्रूने वार केला. बाजी कोसळले. बाजूच्या मावळ्यांनी त्यांना घाईघाईने मागे नेले. बाजींना मागे आलेले पाहताच विसावणारे फुलाजी तडफेने उठले. दोन्ही हातात तलवारी घेऊन येणाऱ्या शत्रूवर ते तुटून पडले. नव्या दमाची मावळ्यांची तुकडी पुढे आली. थकलेले वीर मागे जाऊन विश्रांती घेऊ लागले. मसूदची हजारोची फौज तो नव्या दमाचे सैन्य पुढे पाठवत होता. पहाडावर असलेल्या मावळ्यांचे भाले शत्रूचा अचूक वेध घेत होते. पहाडावरून मोठमोठ्या पत्थरांचे लोंढे घरंगळत होते. त्याचे सैन्य किड्या मुंग्यांसारखे चिरडले जात होते. रणांगणात तलवारीचा खणखणाट, हर हर महादेव, जय भवानी, जय विंझाई, दीन दीन, अल्लाहो अकबर, आक्रोश किंकाळ्यात निनादून गेले. रक्तबंबाळ झालेले बलदंड शरीराचे फुलाजी शत्रूवर द्वेषाने शमशेर चालवत होते. जणू काही त्यांना रणचंडिकाच प्रसन्न झाली होती. 3 प्रहर होत आले, पण खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तर कोसळणारे पाषाण सैन्याला चिरडत खाली येत होते. मसूद संतापला होता. मुठभर मावळ्यांना आपण असं मारू असा त्याचा संभ्रम होता, पण तो खोटा ठरला होता. अशी लढाई न त्याने या अगोदर कधी पाहिली होती, न त्याच्या सैन्याने. सगळंच अविश्वसनीय होतं. आणि आवेगाने लढणारे फुलाजी लढता लढता एकाकी पडले. तेवढाच शत्रूने दावा साधला. 4-5 जणांनी मिळून फुलाजींना घेरलं. फुलाजींची तलवार वाऱ्याच्या वेगाने फिरत होती. तितक्यात एका शत्रूची तलवार त्यांच्या मानेवर आदळली. त्या वाराने घायल झालेले फुलाजी खाली कोसळले. कोसळलेल्या फुलाजींवर निर्घुण सैन्याने एका मागून एक वार केले. मावळ्यांनी ते दृश्य पाहताच ते पुढे झाले. फुलाजींभोवती कड करून त्यांनी त्या 5 जणांना जागीच ठार केलं. गतप्राण फुलाजींना मागे बाजींजवळ नेण्यात आलं. फुलाजींना त्या अवस्थेत आणलेलं पाहून बाजी धडपडत उठले. त्यांचे डोळे आरक्त बनले होते. रडणाऱ्या मावळ्यांना ते कठोर आवाजात म्हणाले, अरे, असं मरण येणं म्हणजे जगण्याचं सार्थक होणं. या मरणावर अश्रू गाळू नका, अभिमान बाळगा. तुमचा बाप मेलाय, याचा बदला घ्या. सोडू नका त्या हरामखोरांना.
चुकून इथून बचावले तरी आयुष्यभर याद राहिली पाहिजे त्यांना या लढाईची. परत रणांगणात उतरायची हिम्मत झाली नाही पाहिजे. बाजींच्या त्या बोलांनी सर्वांच्या छात्या फुलल्या. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर, या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांचा आवाज अजून झालेला नाही एवढेच त्यांना माहित होते. दोन्ही हातात पट्टे घेत झोकांड्या देत बाजी पुढे आले. जणू काही बाजींच्या रूपाने खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारच प्रकटला होता. बाजींना खिंडीत आलेले पाहून एका वेळ खिंडीवर तुटून पडलेले मसूदचे सैन्य भागो भागो, शैतान आ गया, शैतान आ गया असे म्हणत मागे सरकू लागले. बाजी आणि उरलेले 20-25 मावळे प्राणांची बाजी लावून लढत होते. संतापलेल्या सिद्धीची मनधरणी म्हणून खिंडीकडे येणारे सैनिक खिंड जवळ येताच बचावाचे धोरण धरीत होते. घोड खिंडी भोवती जीवाची पर्वा नसलेल्या, स्वराज्याच्या रक्षणाचा विडा उचललेल्या शूरवीर महापराक्रमी द्वारपालांचे अभेद्य अजिंक्य असे कडे तयार झाले होते. मसूदचा प्रचंड जळफळाट होत होता. काय करावं म्हणजे हे मावळे माघार घेतील हेच त्याला समजत नव्हतं. आणि त्याला एक अघोरी कल्पना सुचली. त्याच्यापासून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या बंदूकधाऱ्या टोपीकराला मसूदने इशारा केला आणि मोठ्याने ओरडून त्याला फरमावले, उस शैतान बाजी को भून डालो. मावळ्यांचा मोरका असलेल्या बाजी प्रभूला एकदा ठार केलं की बाकीचे मावळे पळून जातील आणि आपण खिंड सहज जिंकू असा त्याचा गैरसमज होता. पण त्याला कुठं माहित होतं की खिंड लढवणाऱ्या प्रत्येक मावळ्यात आज शिवाजी महाराजांचाच संचार झाला होता. त्यातलं कुणीही माघार घेणार नव्हतं. गोंधळलेला टोपीकर नुसताच समोर बावचळल्यासारखा बघतोय हे पाहिल्यावर मसूद अजूनच संतापला. तो अजून मोठ्याने ओरडला, अरे देख क्या रहे हो, जो खून से लथपथ है और अपने होश गवा के लड़ रहा है, उस शैतान बाजी को, इन मरगट्टों के सरदार को गोली मारो. बाजी कोणता आहे हे माहित नसलेला टोपीकर वैतागून म्हणाला, मैं मार तो दूं, पर ये तो बताओ कि इनमें से बाजी है कौन सा. यहाँ तो हर कोई खून से लथपथ है और अपने होश गंवा के पागलों जैसा लड़ रहा है. इनमें से कौन है इनका सरदार. त्यावर मसूद म्हणाला, जो बीच में लड़ रहा है, सर से लेकर पांव तक जिसके शरीर पर सिर्फ चोटें हैं और जो सबसे ज्यादा लाल है वो है बाजी. ते वर्णन ऐकून त्या बंदूकधाऱ्याने दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन मधोमध लढणाऱ्या आणि अक्षरशः रक्तात नाहून निघालेल्या रक्तभंबाळ बाजींना क्षणात हेरले. त्याने निशाणा धरला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या बंदुकीतल्या गोळीने बाजींचा वेध घेतला. गोळी छाताडात घुसली. बाजी कोसळले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. बाजींना मागे आणले जात होते. सर्वांचे डोळे भरून आले होते. त्याही अवस्थेत बाजी ओरडत होते, लढा, जीवाचं मोल बाळगू नका. अजून तोफा कडाडल्या नाहीत, राजे पोहोचले नाहीत, लढा. त्याही अवस्थेत बाजींना ओरडताना पाहून मावळ्यांना चेव आला. मावळे परत तितक्याच आवेशाने लढू लागले. मसूदचा अंदाज चुकला होता. खिंड परत अजिंक्यच होती. बाजी अचानक दचकून उठले. ते शुद्धीवर आले होते. जणू काही आपले राजे गडावर पोहोचले नाहीत म्हणून प्रत्यक्ष यमदूताशीही युद्ध करून ते परत आले होते. त्यांनी विचारलं, तोफ झाली. नकारार्थी माना हल्ल्या. बाजींचा जीव कशासाठी घुटमळतोय हे सगळेच जाणत होते. राहून राहून सगळ्यांचे डोळे भरून येत होते. घायाळ झालेले बाजी त्याही परिस्थितीत सर्व बळ एकवटून उठले. वीरांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बिराजी आणि राघोजी एकदम पुढे झाले. त्यांनी बाजींना आराम करायला विनवले. आम्ही खिंड निकराने लढवू, तुम्ही काळजी करू नका असं आश्वासन दिलं. पण बाजींनी कोणालाही जुमानलं नाही. सर्वांवर आपली आरक्त नजर फिरवीत ते उद्गारले, राजे गडावर पोहोचले नाहीत आणि हा बाजी मरणाची वाट पाहत आराम करेल. ते कदापि शक्य नाही. मला न आराम मान्य
ना मृत्यू मान्य. मला उठावंच लागेल, लढावं लागेल. माझे राजे अजून गडावर पोहोचले नाहीत. जोवर राजे गडावर पोहोचत नाहीत तोवर हा बाजी मरणार नाही. तो विटा द्या. त्यांनी हाती विटा घेतला. विट्याचा आधार घेत ते पुढे आले. बाजींच्या चेहऱ्यावर विक्राळ हसू उमटलं होतं. डोळ्यात अंगार फुलला होता. बंदुकीची गोळी खाऊन तिलाही न जुमानता परत पुढे आलेले बाजी आणि त्यांचं ते रूप पाहून आता मात्र मसूदही पुरता हबकला होता. भयभीत नजरेने हक्काबक्का होऊन तो पुढचं दृश्य पाहत होता. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत बाजी पुन्हा हातात विटा घेऊन प्राण्यांची बाजी लावून लढायला सज्ज झाले. त्याही परिस्थितीत ते पुढचे 2-3 तास लढत राहिले. बाजींचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून मसूदच्या सैन्याची दातखिळी बसली होती. कैसे है ये मरकट्टे जो मौत को भी रोके खड़े हैं. आखिर ये है कौन? शैतान या जिसे मौत भी नहीं रोक सकती ऐसा भगवान. या विचाराने ते संभ्रमित झाले होते. बाजी आणि मावळे मात्र फक्त लढत होते. शत्रूला पुढे सरसावण्यापासून रोखत होते. आणि तेवढ्यात गडावरून एका पाठोपाठ एक अशा 4 तोफा कडाडल्या. तो आवाज ऐकून बाजींचे कान तृप्त झाले. चेहऱ्यावर विराट हास्य आणि समाधान प्रवेशले आणि क्षणात बाजी खाली कोसळले. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते. त्यांना सावरण्यासाठी राघोजी आणि बिराजी पुढे धावले. बाजी म्हणत होते, आई विंझाई, लाज राखलीस मग. माझ्या राजाला स्वराज्याच्या रूपानं सुराज्य स्थापन करण्यास अशीच पाठराखण कर आई, अशीच पाठराखण कर. राजे, अखेरचा मुजरा स्वीकार कर. असे म्हणत असतानाच बाजींनी प्राण सोडले. राजे पोहोचले याचे सर्वांना समाधान होते. पण तरीही या शत्रूला इथून पुढे जाण्यापासून रोखणे गरजेचे होते. नाहीतर कामी आलेल्या आपल्या वीर बांधवांच्या मृत शरीराचेही हाल केल्याखेरीज हा शत्रू राहिला नसता. राही पुढे आली. तिने मावळ्यांना मागे सरकण्यासाठी खुणावले. मावळे मागे होताच तिने 2 दगडांच्या भल्या मोठ्या खाचेत आधीच ठेवलेली पेटती मशाल बाहेर काढली, जिच्या मदतीने तिला आधीच लावलेला सुरुंग पेटवून खिंड बंद करायची होती. पण पावसामुळे ती मशाल विझली. आता काय करायचं? गनिम तर कूच करायला लागलाय. घाई करणं गरजेचं होतं. विचार करायला पण वेळ नव्हता. गडबडीने तिने मशालीतला एक निखारा, जो भर पावसातही थोडा तग धरून तापत होता, तो हाताने उचलला. ती त्याला सुरुंगावर ठेवणार तितक्यात इतका वेळ दगड खाली टाकून आपल्याला कोण सतावतंय याचा शोध घेत असलेल्या शत्रू पक्षातील एका सैनिकाने राहीला पाहिले. संतापलेल्या त्या सैनिकाने राहीला मारण्यासाठी एक बाण काढला आणि त्याने निशाणा धरला. तितक्यात बिराजी काकांची नजर त्याच्यावर पडली. सेकंदात हाती भाला पेलत ते त्याच्याकडे धावले. तो राहीच्या दिशेने बाण सोडणार तेवढ्याच शरीरात होती नव्हती तेवढी ताकद एकवटून पूर्ण ताकदीनिशी बिराजीने हातातील भाला त्याच्याकडे फेकला. भाला त्याच्या छाताडात आर पार घुसला. पण व्हायचा तो उशीर झाला होता. त्याचा बाण राहीच्या दिशेने सुटला होता. बाण सपकन राहीच्या मानेत घुसला. राही खाली कोसळली. राही, पोरी, असं म्हणत बिराजी काका राहीच्या दिशेने धावले. राहीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या होत्या. पण त्याही अवस्थेत तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं. आपल्या वीर बांधवांच्या मृत शरीराला तिला क्रूर गनिमाच्या हाती सापडू द्यायचं नव्हतं. ती कशी बशी गुडघ्यावर बसली. गुडघ्यावर रांगत रांगत जीवाच्या आकांताने ती तिच्या हातातून खाली पडलेला निखारा शोधू लागली. तो सापडला. सुदैवाने तो अजूनही विझला नव्हता. तिने तो परत उचलला. आपल्या शरीराला कसे बसे ओढत ओढत ती त्या सुरुंगापर्यंत आली.
तिने तो निखारा सुरुंगावर ठेवला आणि तिथून बाजूला होत एका दगडाला पाठ टेकून बसली. थोड्याच वेळात एक मोठा स्फोट झाला. दरडी खाली कोसळू लागल्या. खिंड बंद झाली. त्या बंद झालेल्या खिंडीकडे पाहून राही हसली आणि बिराजी काकांकडे पाहून हसत हसत ती उद्गारली, ही शेवटची कामगिरी. अशी बरी अधुरी ठेवीन. आणि आपली शेवटची कामगिरी ही चोखपणे बजावत राहीने हसत हसत प्राण सोडले. राहीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती खरंच स्वराज्याची वाघीण सिद्ध झाली. बाजी, फुलाजी, शंभू सिंग, राही आणि मावळ्यांचा पराक्रम पाहून आभाळानेही टाहो फोडला. कडाडणाऱ्या विजांसोबत बरसत आभाळही आक्रोशत होतं. स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप सुरक्षित राहायला हवेत, यासाठी स्वतः मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी प्रभू देशपांडेंसारखे सरदार, शंभू सिंग, रायाजी बांदल आणि शिवा काशीद सारखे वीर, राही, राघोजी, बिराजी सारखे गुप्तहेर आणि असंख्य मावळ्यांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिऱ्यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांचं काळीज मात्र लाखो मरणयात्रा भोगत होतं. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजी, फुलाजी, शंभू सिंग, राही आणि सर्व बांदल मावळ्यांसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.